आता आमचा प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे, कारण आता इकडे वसुंधरा म्हणून एक वॉटरफॉल आहे, तिकडे जातो. सरळ इकडे हरिश्चंद्रगडाच्या इकडे. इकडून आपल्याला आता राईट मारायचे आहे. काय करायचं आहे? 22 किलोमीटर हां, उतरलं नाही बाबा. काय का? थंडी असं. अरे काय मेंढी काय बोला. इकडे ना, इथूनच राईट मारायचं ना. विद्युत शेंडी भंडारदारा नको आहे कॅमेरा काय जमून जाते. कुठे? ह्याला लावून होल्डरला. मोबाईलची. मोबाईल बरोबर नाही ते. माझ्या माझ्या लावून. इथून आता आपण राईट मारलेलं आहे. दुखत आहे बऱ्यापैकी. जायचं रतनगडला, पण पहिला आंघोळ वगैरे करून मस्त धबधब्यावर मग पुढे जाऊ. मार्किंग लिहिलंय. वसुंधरा फॉल आहे. फॉल म्हणजे वही तोच वॉटरफॉल. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहेत वसुंधरा फॉलला. आणि जास्त नाही, रोडपासून अर्धा किलोमीटरचाच रस्ता आहे. पोचू आम्ही एक 2 मिनटात पोचू. धबधबा काय अजून दिसत नाही. हा असा आजूबाजूचा नजारा आहे, व्यू आहे. पानी धबधबे में थोड़ा कम है, जितना चाहिए उतना नहीं बह रहा है ना रे. ना मी नाही, इकडे रोज येतो ना. म्हणे रॅपलिंग करू शकतो. बघा, इकडे पण आहे, इकडे पण आहे. हे नक्की कुठे जायचं आपल्याला? ओ कुठे जायचं दादा? इकडे की इकडे? कुठं? अच्छा नाही, तो चुकीचा आहे. हा इकडे जायचा, आपला रस्ता इकडे आहे बघा. तो बेटर वाटतो मला. नाही, याच्यापेक्षा तो आहे. ह्याचं रौद्र रूप आहे. रौद्र रूप. कसलं रूप? हा जो वॉटरफॉल आहे ना, ह्याचं रौद्र रूप आहे. कळू देत ना पब्लिकला पण. म्हणे तू काय 2 शब्द काय बोलू शकतोस? हा म्हणे, बघितल्यावर सांगायचं. हे बघितल्यावर बोलतो. आम्हाला तर हळू चाल नाही. थंडी दिलं की काय? थंडी चालू झाली आता, गारडलाच नाही येतं ना. माका नाही थंडी झाली. काय सांगशील. रतनवाडी काय दिसतच नाही. हे बघा, हे ब्रिज आहे. इकडूनच आल्यानंतर तशी पायवाट गेली आहे. बघा, त्या पायवाटीन तो किल्ला आहे तिकडे. हे बघा, ती पायवाट गेली, इकडून जायचं.
मागची याची शेपूट बघ कशी चपटी आहे. आतमध्ये मान टाकत टाकत जात आहे. हे माझ्याकडे येतात. सकाळी किती वाजता बघू किती वाजतील ते. इकडे मध्यात चालताना फर्स्ट स्टेपला इकडे ही कारवीची फुलं आहेत. ती बघा दाखवतो मला. ही कारवीची फुलं आहेत जी 7 वर्षांनी एकदा येतात. फुला नाही जीवांना असं. तिकडून आलो आपण. तिकडे डॅम दिसते ना, डॅम. तिकडून असं असं चालत चालत वरती 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 असं असं आता इथे ह्या ठिकाणी पोचलो आहे. मला पार्लेजी घाल 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 ते काही घाल. इकडे काय नाही भेटत. घाल म्हणे घाल तू. काय तू काल नाही घाल घाल घाल. अर्धी आम्ही खाव ना, अर्धी तू खा. ओढ मी काय नाही म्हणतो. सगळ्याच्या हातून एक एक घाला. होय काता असला नाही काय तो. त्याचा नसताना शिवाय घातली असते. चला आमच्या ते कुत्र्याने बिस्किट खाल्लं नाही. हे आमचे कुत्रे बिस्किट खातात. आम्ही कुत्रे. त्याला माज आहे, आम्हाला माज नाही. ओ चलो चलो. अर्धा किलोमीटर ठीक आहे. अरे आरामात मारू. वा हम चट्टान से डटे कभी नाराज से हटे हमने आज यही पद में डाले गया बवाली. भरपूर डिफिकल्ट शिड्या आहेत. शिड्या भरपूर डिफिकल्ट आहे. अब हर एक दिन राज का त्योहार है. अब यही चलिए फायनली 2 शिड्या कंप्लीट केलेल्या आहेत. अजून 2-3 शिड्या बाकी आहेत. भरपूर स्टीप आहे बघा. दुपारचे किती वाजले? वाजले दुपारचे 3:30. 2:15 वाजले. धुकं बघा मग अशी पूर्ण क्लिअर होतं. आता पुरा फॉगी झालेलं आहे. एकदम 1.5 फुटाचा फक्त रस्ता आहे. पुरं दगडातूनच आहे. इथे काहीच सपोर्ट नाही पकडायला. जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे भर भर आहेच जाणार. बघू शकता आम्ही इकडे पोचलोय हनुमान दरवाजापाशी.
अँकर स्टोरी. वाव अडीच 3 वाजलेत. आम्ही पोचलोय वरती रतनगडावरती आणि आता आहे आम्ही कडेलोट पॉईंट म्हणून आहे तिकडे आहे बघा. ही टाकी आहे ती यू टाईपमध्ये, तिकडेच आम्ही बसलो आहे. आम्हाला का आता वेळच वेळ आहे कारण आम्ही इथे मागे जागा दिसते तिकडे कॅम्पिंग करणार आहे. कारण धुक्यामुळे काहीच दिसत नाही बघा. आता आम्ही इकडे बिंदास बसलो आहे. जेव्हा हे दुखत जाईल ना, फॉग जाईल, तेव्हा तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल नजारा काय आहे तो इथला. म्हणे आंध्रे संपला. मस्त वाटते एकदम रिलॅक्स. अशा प्रकारे आता टेंट लावायचं आहे. मस्तपैकी रान कापून टाकतोय म्हणजे गद्द्याचं काम करेल आणि त्याच्यावरती टेंट लावणार आहे. पीठ नाही आणलं ना. तापदे किती आहेत? ताडपत्री एकच आहे, याच्यातली एकच आहे, बाकी नाही आणले. दोन असं तर एक खाली टाकले. वर नाही गरज. वर नको रे, काय गरज नाही. ते हे हुक मारूया ना ताणून. काय खाली टाकतो ना. हा, हे खाली टाक. एवढं बस ना. अजून जरा तिकडे जाऊ दे. जरा काढ कागद हे पसरून पण कागदाप्रमाणे बरं. हा, कागदाप्रमाणे. जादू किती जाऊ आहे बघ. एक पट्ट जाऊ आहे ना. गट्टे नको टाकू पसरो. अरे एवढं भरपूर क्वेश्चन झाला यार. बस एक तवरो टाक. बस टेन्शन येत नाही. हा ते जोड काय जोड तिकडे वर घे रे. नको खाली नको, परत ते लागत राहत रे. इकडे घे ना टेंट. नाही राहू दे असं. चप्पल चालत राहू. वाऱ्याने दरवाजे इकडे जाऊ, तुझ्या पाठी जाऊ. हां ठीक आहे. जरा वर घे नाही तर हलवू लागेल.
ह्याच्यातच त्या हे टेंटचे पोरं. त्याच्यामध्ये राहू नको रे. पूर्व दिशा कोणती आहे? सकाळी उजेड पूर्व त्याला माहिती पूर्व व्हायची आहे म्हणे. हा दार इकडे आहे. कोणाकडे ओके चीज मारते. पण भरता. मित्रांनो आता सकाळी वाजले आहेत 7 वाजले आहेत. वातावरण बघा किती मस्त झालं आहे. पुरे क्लाउड आहेत खाली. कारण पूर्ण दिवसभर आणि रात्र पूर्ण धुकंच होतं. हे आता थोडंसं ओपन झालेलं आहे. किती नजारे. आपण कडेलोट पॉईंटवरून निघालो आता. रात्र कशी गेली रे? खूप छान गेली. मस्त होती ना? अशी लागली डायरेक्ट सकाळी 5 वाजता उठलो. डायरेक्ट 5 वाजता. 7 वाजता झोपून 5 वाजता. किती तास झाली झोप? अरे अशी झोप सुखाच्या घरामध्ये पण नाहीये. एवढी चांगली झोप काल रात्री आली. नजारे कसे वाटले? जबरदस्त सकाळची मॉर्निंग. काल वाटलं होतं इथे आपण का थांबलो, पण सकाळी सगळं विसरून गेलो. तिकडे नेड्यावरच जायला आहे ना? नेड्यावरतीच जायला रस्ता आहे. तिकडे वरती राऊंड होतं ना, गोल होतं ना. तिकडून खालून पण रस्ता. आम्ही चुकलो का? नाही दुःख होतं. आम्ही स्टे उशीर आला तुम्ही. हां स्टे केला. मग काय करणार? आम्हाला बॅटरी दिसली पण बॅटरी तुम्ही या साईडला वळलात ना इकडे. हां आम्ही खाली तिकडे देवाच्या पुढे गुहा आहे ना तिकडे तिकडे थांबलेलो. अच्छा गुफा तिकडे आहे का? हा आम्हाला कळेच ना रात्री. गुफा कुठे? गुफा शोधेन आणि कोणच नाही. उपाधी तिथे आहे त्या साईडला बोलतात त्या ते. साईडला ते मंदिर आहे ना हां 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 त्याच्या बाजूला पुढे. आम्ही बॅटरी बघितली आणि नंतर बॅटरी निघून गेल्यानंतर म्हटलं कुठे घ्या म्हणून मग इथेच थांबलो. तिकडे वरती मोठी रोड आहे. अशा प्रकारे थोडं 20-25 मिनटाचा ट्रेक करून आपण कडेलोट पॉईंट करून जे नेडे म्हणतात तिकडे पोचलो आता. म्हणजे जातोय, दाखवतो तुम्हाला. हे अशा शिड्या आहेत. इकडे वरती जायचं आहे. डोंगर दिसतो ना, त्याच्या मधोमध तो होल आहे असं हवेने झालेला, त्याला नेडे बोलतात. हे बघा आम्ही
रतनगडावरून इथून खाली आलो असं. हां हरिश्चंद्रार किती किलोमीटर आहे? इकडून 12 तास लागतात. अच्छा ही अशी झोपडी आहे हे बघा. आणि येताना आम्ही इथून खालून आलो. हा खालचा रस्ता दिसतोय ना, इकडून खालून आलो. आणि हा सरळ सरळ रस्ता इकडून हे आहेत ओढे वगैरे नदी वगैरे इकडून आहे. इथून सरळ सरळ रस्ता. हे काका हे इकडूनच आले असे सरळ सरळ रस्ता आहे. म्हणजे जर थोडासा लांब आहे 1 किलोमीटर लांब आहे पण सरळ रस्ता आहे. जुना रस्ता आहे ना. इंग्रजाच्या काळातला. अच्छा ठीक आहे थँक्यू. मग आता आपण इकडून जायचं आहे. आणि येताना आपण इकडून आलेलो आहे बघा इकडून. आता आपण इकडून जायचं आहे. हे थांबा रे. सरळ सरळ तो रोड गेलो ना, सरळ सरळ रोड हरिश्चंद्रगडावर. काय बोलतो? 12 तास. तो बोलतो 12 तास लागतात चलत चलत. सरळ सरळ हरिश्चंद्र. 12 तास? हां 12 तास. आणि हा रोड आहे ना इंग्रजांच्या काळातला रोड आहे बोलतो. जाऊया एक दिवशी इथून हरिश्चंद्रला. आत्ताच एक दिवशी चला. हां आदित्य हां दोस्तो मार. हा बघू शकता. हा आहे हे रतनगड. आपण असं असं फिरून असं आलेलो आहे. आपण रूट आता जाताना दुसरा चेंज केलेला आहे आणि येताना दुसरा होता. आपण असं असं सरळ सरळ एक माळ लागेल आपल्याला जिकडे भरपूर फुलं आहेत. त्या माळावरून आपल्याला जायचं आहे. थोडंसं आहे 1/2 किलोमीटरचा फरक आहे पण त्या माळावरून जायचं आहे. ही सगळी दिसतात ही ना तुम्हाला झाडं. सगळी जी कारवी जी फुलं आहे कारवीची ती 7 वर्षांनी येतात. ही ती झाडं आहेत ही बघा. ही सगळी दिसतात ही कारवीची फुलं आहेत. आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. मस्तपैकी थकलो आहे. इथे थोडा फ्रेश होतो. मस्त वाटतं एकदम गारगार पाणी आहे. याने काय केलं मग? अख्खी आंघोळ खाली मस्त आहे. तुला रिलॅक्स वाटत रे म्हणून बाकी काय नाही. बॉडी ऑक्सिजन प्रोड्यूस करी पटकन. वरच्या वरती आंघोळ करूया. रिलॅक्स होतो परत. थोडी आंघोळ केलं नाही केलं काय बरं. आगडो होणी कर. भाई बघ म्हणजे मासे पण खाऊ घेतो.